हॅलो गाईज, वेलकम टू अनदर व्हिडिओ. तर आजचा व्लॉग मी स्टार्ट केला आहे. आज दिवस 27 डिसेंबर. सो तर खूप दिवसांनी व्लॉग बनवतो आहे मी. आणि मी पण फ्रेश वगैरे झालो आहे. श्रुतिका पण तिच्या घरच्या कामामध्ये बिझी आहे. बघूया ती काय करते. ही आमची काय करतेस? हे काय व्लॉग कसं काय स्टार्ट केला तर? आज अचानक भयानक काय येस तुला माहिती आहे का आला आज? आता मला फोन आला एम जीकडनं की बोलते सर असं असं जायचं. ॲक्च्युली तुम्हाला मी सांगणारच होतो. एम जीकडनं कॉल आला आहे. ते बोलतात इकडे येऊन त्यांची एक नवीन ती कुठली कॉमेट गाडी आहे ती तुमच्याकडे घ्या, तिचा रिव्ह्यू करा, एक दिवस ठेवा, असं काय आहे. सो तर मी आता चालू घ्यायला. तू येते का? मी येत नाही. तू काय करतेस? मी गाडी आल्यानंतर गाडीमध्ये बसायला येणार. ओके. जेवायचं काय ते सांगा. नॉनव्हेजला का आणून दिलं मला तुम्ही? नॉनव्हेजला जेवण आहे व्हेज. नॉनव्हेजला काय मग बाहेर जायचं? कशाला बाहेर? किती बाहेरचं खायचं? ओरडा खायचा आहे का पप्पांचं तुम्हाला? मग काय खायचं? मला भाऊनी सांगितलंय कोण बोलत? ती मम्मी आवाज देते तुला. काय मम्मी? तुकडा काढून ठेव. आणि हो, आमची बहुतेक करून फेब्रुवारीची 17 किंवा 18 तरी आहे. 16, 17, 18. कुठं चालले? नर्मदा परिक्रमा. हो. फिरायला चाललेत मम्मी. परत डबल फेबला पण चालले, मार्चला पण चालले. मार्चला मी माझ्या मुलीला घेऊन चालले. सरप्राईज आहे ते सांगायचं ना सध्या आम्ही कुठे चाललो ते. हा, ते नंतर आम्ही दाखवू कुठे गेलो. हो. खूप प्लॅन्स आहे त्यांचे. आता फेबमध्ये पण चाललंय, आता मार्चमध्ये पण आहे. अजून कुठलं महिना सोडतं का नाही? आहे ना, या महिन्यात पण जरासा प्लॅन बनवायचा विचार चाललाय. बस झालं. किती प्लॅन बनवता? जानेवारी महिन्यात, नवीन महिन्यावर. हा, पैसे किती देणार? 150 रुपया देगा. देणार आहे ते सांगा. मग काय काय पैसे नाही मग देणार. विचारायचा अधिकार नाही. कशाला मग बोलता? विचारायचा अधिकार. मग नाही बोलू शकत तुम्ही. नाही. आपल्याला तो तिकडे आपण जाणार आहोत ना सरप्राईज. तिथे तो तुला 20,000 ना मला 20,000 देणार आहे. मला कसे बोलले तुला 10,000 बस होतील का? मी 10,000 मी विचार करत नसतो. मी 20,000 बोलली का? मग 20,000 पाहिजेच आम्हाला दोघींना पण. नाही, कॅलपाट. तुला 20. मला ओ झालं आता. बघ कसे बोलले 20,000 बस होतील आम्हाला. बघितलं 10,000. 20,000 म्हणजे 1 रुपया पण नाही भेटणार आता. मी आता चालू एमजीकडनं फोन आलाय की त्यांची गाडी घेऊन येतो. मग आम्हाला कुठेतरी लांब नाही, ती इलेक्ट्रिक गाडी आहे. मग काय चला मी घरातनं निघतो. निकितन पण चल. सो तुम्ही घरातनं निघलो आणि आता जातोय नेरूळला. तिथेच MGचं शोरूम आहे. ॲक्च्युली त्यांचा मला कॉल आलेला आहे की बोलत आहेत की असं क्रिसमस आहे, आमची न्यू कॉमॅट आहे, तुम्ही या गाडी बघा, ट्रायल करा, कशी आहे तुम्हाला गाडी ती आम्हाला सांगा. सो तर आता ब्रँड अप्रोच करते तर नाही बोललो म्हणून चाललो आता घ्यायला. बघू आता काय तिथे गेल्यानंतर समजेल काय प्रोसिजर आहे. पहिले प्रोसिजर पेपरवर्क मे बी काय असते ते सगळं काय. पोचलोय वाशीच्या इथे. बघू आतमध्ये जाऊन का पेपर वर्क वगैरे तो कंप्लीट करू. आज खूप ट्रॅफिक आहे इथं.
सो तर आमचा पेपर वर्क पूर्ण कंप्लीट झाल्यानं ही गाडी भेटली आहे. सो तर आता थोडेफार तो चार्जर आणायला गेला तिकडे, कारण की गाडीमध्ये चार्जर नाही आणि गाडी EV आहे. चार्जर घेऊन आला, तर हा चार्जर गाडीत टाकून मग आम्ही निघू इथनं. तो सांगेल कसा चार्ज करा. वो मेरे को बता भी दे कैसे चार्ज करते हैं इसको. नॉर्मल सॉकेट में डाल के बटन ऑन करना. ओके, किसमें कहाँ पे लगाना है इसको? आगे सर गन आता है भाई, वो सेम गन है ना, वहाँ पे दिखेगा. अच्छा, यहाँ पे लगाना है. यहाँ पे कनेक्ट करने का, गाड़ी लॉक करने का. ओके, उसके बाद बटन ऑन करने का. ठीक है, डन. चार्जिंग चालू हो जाएगा. चलो, थैंक यू. चलो ड्रायविंग मोड आहे तो. आता ब्रेक दाबून TV वरती गन ब्रेक डाऊन. सो चलो, रेडी टू मूव. टेस्ट ड्राइव पे जा रहे हो क्या? नहीं, हाँ लेके जा रहा हूँ. लेके जा रहे हो, इसका मीटर लेना. हाँ, ले लो. 52 28 26 है क्या? 28 5228. काय माहिती आहे अजूनपर्यंत काय राहिलं आहे ते चेकिंग करून वगैरे घेत आहेत की चेसी नंबर, गाडी नंबर, किलोमीटर किती आहे. तर जेव्हा मी परत रिटर्न करू तेव्हा चेक करून बघू घ्यायला. गेला कुठं काय माहिती. चला इकडे निघू. तुम्हाला याची रिव्ह्यू पूर्ण डिटेलमध्ये देतो. ॲक्च्युली मला 2-3 दिवसापूर्वी कॉल आलेला आहे MGकडनं की बोलत होते की सर आमची कार आहे कॉमेट वगैरे, लॉन्च होऊन बराच टाईम झाला, तर तुम्ही आमच्या कारला रिव्ह्यू करू शकता का. सो तर आम्ही विचार केला की ठीक आहे ना, ब्रँड अप्रोच करते तर जाऊन रिव्ह्यू करायला काय हरकत आहे. मोस्टली तर गाडी तर घेतले सिटी यूजसाठी, तर गाडी मस्त आहे. तर जी पण जेन्युइन रिव्ह्यू आहे तो तुम्हाला नक्की देईन मी या गाडीबद्दल, की गाडी कशी आहे, काय आहे, किती यूजसाठी आहे, आणि ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज पण गाडीचे सांगेन की काय आहेत काय नाही. सो तर निकितन पण इथेच आहे. निकितननी सियाज घेतले, मी कॉमेट घेऊन घरी जातो. गाडीला पिकअप वगैरे तर मस्त आहे. बघूया. सो आता डायरेक्टली घरी जातो. श्रुतिकाला गाडी दाखवतो की बघ ही गाडी आहे. फायनली आम्ही पण घरी पोचलोय. सो तर घरी पोचलो आणि पहिले गाडीला चार्ज लावले, कारण की चार्जिंग थोडी कमी आहे. ही 1 mg, ती 1 mg. आता ही पूर्ण थोडीशी आम्ही चार्ज करतो आणि वरती जाऊन बघतो. जेवल्यानंतर श्रुतिकाला घेऊन जरा आज फिरतो, कारण की उद्या गाडी द्यायची, आज दिवसभर आमच्याकडंच आहे. तर दाखवतो तिला की कशी गाडी. तिला बोलवायला गेला नाही तिथं. बाबा बाबा कसली गाडी येतली बघली अंदरची काय अब्बा जब्बा डब्बा. अंदरची 2 टीव्ही आहे का? मग ठीक आहे, दिले थोडेफार मार्क्स. आता आपण जेवू आणि बघ जाऊ फिरायला इथे सोबत. आणि पाठच्या माणसाला बसायला दरवाजा पुढे घ्यायचा सीट आणि मग तो पाठीमागे. असं आहे का? मला बघू. बाबूला आवडली. MG कॉमेट. ही चार्जर सपोर्ट पण दिला काय? हो. छोट्यात छोटी गाडी, स्कूटीपेक्षा ही बरी. म्हणजे आता उद्घाटन मी करू शकते चालवायला? अरे करू शकते, तू पण चालू शकते. हा
तू पण चालू शकते, बघ चालून. गिअर नाही देत, ऑटोमॅटिक गिअर. काय नाही, टेन्शनच नाही. ठीक आहे. तुला इथं लवकर अंदाजा पण येईल. फक्त टोकू नको बस. हो हो हो, ते ट्राय करीन मी न ठोकण्याचा. अच्छा, म्हणजे हिला मैदानावरच देणार. चालेल चालेल, जेवूयात आपण. ते लवकर जेवू आणि जाऊ चला. तोपर्यंत चार्ज पण होईल थोडीफार. सो तर गाईज दुपारी जेवण करून इतकी सुस्ती आलेली तर मनच नाही केलं कुठं बाहेर जायचं. मग गाडी पण तशीच चार्जिंगला आम्ही खाली सोडली, ती पण आता चार्ज झालेली आहे. आणि आता वाजलेत संध्याकाळचे 6. ही पण फ्रेश झाले आणि आता आम्ही चाललो हिला बाहेर फिरायला न्यायला. चलो कशाला फिरायला मग न्यायला? चला. कधीपासून तुला बोलते चला चला. दुपारी जेवण असं बनवले की सुस्ती झाली. आम्ही निकलते. चलो चला. पुढे बसते, पुढं तर आम्ही आता घरातून निघालोय आणि आता चालू जरा खारघरला टाइमपास करण्यासाठी. सो तर श्रुतिका तू चालवशील का गाडी? हो चालवेल थोड्या टायमात. आत्ताच उजेड आहे तर आत्ताच चालव, रात्री नको. चालेल चालवते. घेऊ का बाजूला मग? हा घ्या. बघू. जाऊ दे. सो तर आता श्रुतिका बोलते ती गाडी चालू, तर ती आता बसायला येते इकडं. मी असं काय बोलली नाहीये. हा काय मग तुला काय वाटतं गाडी कशी आहे? मस्त आहे चालवायला, तर एकदम मस्त आरामात चालवते मी. मग तू ग्लॉस्टर आपली सियाज की ही? इज इज इज. तर बारीकशी गाडी, बारीक पोरांसाठी. मग काय आम्हाला लोकलला फिरायला बरी आहे ना, खारघरच्या खारघर मध्ये. हा ते झालं. तिला लगेच टेन्शन पण नाही, समोरचं दिसतोय पण की किती आहे किती नाही. राईटला घेऊ ना. तर आता ड्रायव्हर चेंज झालेला आहे. आता मी आलो, बसलोय. भाऊ कशी वाटली माझ्यासोबत ड्रायव्हिंग? मज्जा आली ना? हा मज्जा तुझ्या आली. सोबत गेला म्हणजे काय नाही, म्हणजे मज्जा. स्वर्गला असं टच करू ना. काय नाही, काय पण बोलते. एवढी मस्त गाडी चालवली मी. गाडी दिली म्हणजे गाडीचा चुरा. नाही नाही, ती हल्ली शिकते. शिकल्यानंतर एकदम ती बोलते ना, पॉलिश केल्याशिवाय चमक येत नाही तशी ती आहे. म्हणजे हल्ली आता येईल थोडी थोडी. हॅलो हॅलो. तुम्ही कधी पॉलिश करताय? ओ होईल होईल. आणि सो तो फार आता गाडीचा मला रिव्ह्यू करत होता, तो आम्ही ठरवलं की गाडीचा रिव्ह्यू ह्या व्लॉगमध्ये नाही, नेक्स्ट व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये गाडीचा रिव्ह्यू करेन. तर आज आम्ही फक्त इकडनं थोडा एन्जॉय करू, फिरू. गाडी फिरवू, जाम अशी. तर जाम किती आता रेंज आहे 190 किलोमीटर, म्हणजे भरपूर काय फिरण्यासारखं फिरू. सो तर आता बघू कुठं काय प्लॅन होतोय ते. आता तर नाश्ता करायला जायला लागेल. करशील आत्ता? मग आत्ताच करायचंय नाश्ता. चलो फिर. आता तर चाललोय, आता मोस्टली खारघरला पोहोचतोय आम्ही. तर नाश्ता काय करशील तू? मोमोज. काय? मोमोज. मोमोज. चलो मोमोज खाते. हॉट मोमोज की मोमोज. आणि भाऊना काय नाश्ता करायचा आहे? तू काय करणार आहे? देखेंगे, सोचेंगे, करेंगे. भाऊ पण चाललेत मित्रांच्या सोबत. कुठं? त्यांनाच माहिती. मला बोलते जेवायला नको, माझा सांगू शकत नाही. हा बोलतो मी. हो मी पप्पाला मी बोललो माझं पण मी सांगू नका मम्मीला मला. बोललो नाव मला सांगा तर बाबा भाऊंचा. मम्मी भाऊंचं नाव नाही सांगितलं बघा, तुमचं नाव सांगितलं. पप्पा मला बोललं काय नाही, बोलतो बाहेरचा रोज बाहेरचा किती खायचा बोलतो. मग आता घरी फिट आहे. मी पण थोडंसं आता थोडंसं हेल्दी झालोय, तर असं विचार केलं की 1 तारखेपासून जिम लावूया. बघूया 1 तारीख उगवू दे आधी. होईल होईल. बी पॉझिटिव्ह. ओ पॉझिटिव्ह होता मी. माझं पण ओ पॉझिटिव्ह, पण बी पॉझिटिव्ह. खारघर मध्ये आलेलो होता मी आता. ओ तुझे आले हॉट मोमो. हॉट मोमोज. ओके. गाडी आपली आता बारीक आहे ना, तर मस्त बसन पण जागेत. हा फायदा आहे या गाडीचा की कमी जागेमध्ये
कुठे पार्क होईल. आल्या आल्याच बसवली असती तुम्ही. नाही ना हो, पण तो मोटरसायकलवाला होता ना. तर हॉट मोमोज इथे आलो तर आम्ही इथे नाश्ता करणार आहोत. तर आम्ही आतमध्ये आलो आणि आम्ही मोमोज ऑर्डर केले आणि इथं क्राऊड पण खूप आहे, आवाज पण खूप येतो. तर आमचे पहिली डिश आले, स्टीम मोमोज मागवलेत आम्ही. बाकीचे मोमोज यायचे बाकी आहेत, तर ते पण येतील. तसं खूप तुम्हाला मस्त मोमोज भेटतात इथे, मला इथलेच आवडतं. एकदम मस्त असं येते मोमोज. आता भूक लागली, लगेच ठेवूया आपण. चलो सुरू करते. तर आता ही आमची दुसरी डिश पण आले, चिकन चिल्ली मोमोज ना. चिल्ली मोमोज. चिल्ली मोमोज, चिकन कुरकुरे चीज मोमोज. मस्त आहे, ते पण खायला भारी लागतं. तर मोमोज एक नंबर लागतात आणि आम्हाला स्टीम मोमोज आवडले एवढे की आम्ही अजून एक मागवलं. हो पण ते आणि खाऊन घेतो आम्ही आता. गुड. चिल्ली मोमोज. तर आमचं तर मोमोज वगैरे खाऊन झालेले आहे. त्यांना खूप आवडले मोमोज. तर आता आम्ही निघतो इथं. इथे काय दिसत, आम्ही आलोत आमच्या गाडीजवळ. आता आम्ही निघतोय. मोमोज वगैरे खालेत मस्तपैकी. हे भाऊनी काय करून ठेवले सीटचं. इथे चला, सीट बेल्ट लावा नाहीतर गाडी आवाज देणार. कुठे जायचं? वेलकम बॅक. तर खारघरमध्ये फिरता फिरता आम्ही इथे आलो ड्रेसच्या दुकानाची. तो मला थोडा ड्रेस बघायचे, ड्रेसेस बघायचे. इथे कचरीमध्ये जातो. ओके झाला, शॉपिंग केली, निघालोत आम्ही इथनं दुकानातून. भाऊ तुम्हाला जास्त वेट करायला नाही लावला. अरे थांबा 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 थांबा, ठेवा याच्यावर. थांबा मग, थांबा भाऊ योग्य रे ठेवा याच्यावर. ठेवा घ्या. अंडी घेतली की अंडी. तर आता पोचलो तर आम्ही घरी. अहो त्यांना उघडवायला येऊ द्या ना. तो ट्रे घेणं आहे तुम्हाला. ट्रे संभाल कर. भाऊ थांबा ना, नाटकी कमी करा ना जराशी. का जा, अंडी घेऊन जा तुम्ही. अंडी घेऊन जा भाऊ. बघा तुम्हाला शूट करीन मी. तर आम्ही घरी आलो आणि आज अंड्याचा काय बनवणार? काय खायचं आता? मोमोज तो खाल्ल्यात, पोट तर थोडा टाईट आहे. बघा, एगचं ऑमलेट वगैरे नाही तर बुर्जी वगैरे XYZ जो बनल तो बनव. तोपर्यंत मी फ्रेश होतो. जेवायला तोपर्यंत हे बनवेलच. चलो फिर बनाइए आप खाना. सो तर मी पण आता फ्रेश झालोय. आता चालू जेवायला. बघतो श्रुतिकाने काय जेवायला बनवलंय. आणि ही इथे चालीस जेवायला नाही बनवला अजूनपर्यंत काय नाही केलं? नाही बनवला. मी इतकं फ्रेश झालो. कधी बनवशील? तुम्ही काय बोलले, तुम्हाला तुमच्या स्टाईलचा अंडा पाहिजे म्हणून मी थांबले. चला मीच बनवतो कसा. बघ मी कसा बनवतो ते. सो तर आता मी एक बनवतोय. यार डोल्यात घालाल चुरी. नाही घालणार गे भाई. तो ऐसा लगता है. कैसा लगा?
इतना पतला 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 ऐसा लगता है मेरे को, फिर अच्छा लगता है खाने के लिए. मी केले ऑमलेट साठी. तू तुझ्यासाठी ना. नुसता कांदा, हाँ नुसता कांदा. थोडीशी तू ऊपर से धनिया डालते का. तर कांदा कट झालेले आणि मी आता रडायला लागलो. मारला मला श्रुतिकाने मारला. श्रुतिकाने तिचा अंडा बनवून घेतलाय, ह्याच्यामध्ये मिक्स केला. ही मी टोपशी काढल्या अंडा बनवू माझा ह्याच्यामध्ये मिक्स करायला. याच्यामध्ये करा पॅन मध्ये. त्यामध्ये कसं मिक्स करणार? याच्यामध्ये करा मिक्स, मी ठीक टाकल्यानंतर. आहे चालेल, तुझा होऊ दे पहिले. आणि मी माझा बारीक बारीक इथं कांदा कापलेला आहे. मला थोडीशी कोथिंबीर असेल तर द्यावी कृपया आधी करून. बोलला असतं तर माझ्यातलीच काढून नसते दिली. अरे यार, तुला मी बोललो थोडीशी कोथिंबीर लागेल मला, जास्त काय नाही. तर गॅस फास्ट करून मला वाटलं का लगेच फ्रीज मध्ये जाऊन घ्याल का काढायला. करतो आता, काय करणार. घेते थांबा. अंडी लावून ठेवायला. हो आता येऊ. फॅन चालू केला तर आवाज पूर्ण येईल. तर मी आता याच्यामध्ये कांदा आणि कोथिंबीर घेतले. मीठ कुठे आहे? ह्याच्यात आहे हो. नक्की का? जास्त नका टाकू, खारू. मला माहिती आणि माझा अंडा इथे रेडी झालेला आहे ऑमलेट. माय स्टाइल आता, मेरे स्टाइल. एक बार खाओगे तो बार बार खाओगे. तुझा तुम्ही अंडा झालेला आहे जेवणला, काढू का? 2च मिनिटं, 2च शिजलं? मिनिट शिजलं. आय नो वेट. 2च मिनिटं तर मला टाट काढू दे. अरे तुझा तर अंडा तुटला. तुम्ही तोडलात तो आत्ता मगाशी. खोटा नको बोलूस, खोटा बिलकुल नको बोलूस. आणि तुम्हाला माहिती आहे मला खोटा आवडत नाही. येस, आम्ही तोडलेलं नाहीये, तुम्हीच तोडलंय. मी बरोबर तो पलटी गेला, तो क्रॉस फक्त राहील. तुम्ही पलटी करताना परत तोडलात मला. असं झालं. फक्त तेल नका टाकू. टाकतच नाही. वा वा, खायला तर लागेलच आता ह्यो अंडा. दिस इज माय एग ऑमलेट. तर आता आमचा जेवण रेडी झालेलं आहे. आम्ही दोघं आता जेवून घेतो लगेच. भाऊना भूक नाहीये, भाऊ जेवत नाहीयेत, तर आम्ही दोघं जेवून घेतो. आमच्या सोबत एक आलेलं आहे, काय म्हणतो, मोमोज. त्याचा पोट पॅक आमचाच राहिलाय. माझा अंडा बघ कसा मस्त झालेला आहे. ठीक आहे. आणि तिचा अंडा तुटला. लेट इट बी. पण आता आम्ही जेवण करून घेतो. काय आई? कैसा लगा? करपला पण तुमचा अंडा. काय करपला? बरोबर शिजलेला आहे तो. मला माहिती ना, पहिले मी लय अंडी खाल्लेलं तशी बनवून. तेव्हा लग्न झाल्यापासून काय मग राजीनामा दिला. नाही, आता कसा राजीनामा देऊन जा. मला आता काम सुरू करणे तुम्ही परत. येस, आता मला जिम चालू करणं म्हणजे परत. जिम नाही, हे काम कुकिंग. सो तर माझं जेवण वगैरे करून आता आम्ही निघतोय, पनवेलला चाललोय परेशच्या इथे. परेशला कॉल करता की परेश बोलला आमच्या इकडे पण गाडी घेऊन ये, तर तिकडं चाललो. तर गाडी आणि आल्यानंतर चार्जिंग लावलोय. आई हा घेऊन गेलता चार्जिंगची कार्ड. तर पनवेलला जातो. सो तर गाईज आम्ही आता पोचलोय आणि परेश आणि अक्षयला पण पिक केलाय. तर शेलकेचं वाट बघतोय, तो येतोय, तो बाहेर गेला तर त्याच्या घराच्या बाहेर वाट बघतोय. सो तर परेश
आता तू गाडी चालव आणि मला सांग काय वाटतं तुला. तर आम्ही हे सगळे टेस्ट ड्राईव्ह घेत होतो गाडीचे आणि इथे थांबलोय. आता अक्षय गाडी चालू होता, त्यांनाच विचारू की त्यांचं ओपिनियन काय आहे गाडीसोबत. तिघाही गाडी चालवलंय. हे काय वाटतं तुम्हाला, काय आहे गाडी? मस्त गाडी आहे. हा फक्त एकच गोष्ट प्राइस महाग आहे, प्राइस बजेट 10 लाख रुपये लय महाग होते. मला पण तेच वाटतंय, पण सबकी अपनी अपनी चॉईस. थोडा इथं टाइमपास करू मग आम्ही इकडनं निघणार आहोत. तर इथलं सगळं थोडं आमचं थोडंफार टाइमपास करून मग तुम्हाला घरी जाताना भेटतो. तर आम्ही परेशला पण इथं ड्रॉप केलं आहे, सगळ्यांना इथं ड्रॉप केलं आहे आणि आता निघतोय घरी. खूप लेट झालं आहे, करेक्ट 12 वाजलेत आणि आता घरी जायचा वेळ झाला आहे. सो आम्ही आता इथनं निघतो आणि घरी चाललो. डायरेक्टली आता घरी भेटू. A few moments later. सो तर जस्ट मी आता घरी पोचलो आणि परेश वगैरेंचं पण त्यांनी पण ड्राईव्ह केली, अक्षयनी शेलकेनी त्यांनी पण त्यांचं ओपिनियन दिला, त्यांनी रिव्ह्यू दिला गाडीच्याबद्दल की गाडी कशी आहे काय आहे. सो तर आजच्यासाठी इतकंच ठेवू. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. उद्याची व्हिडिओ कॉमेटच्या रिव्ह्यूच्याबद्दल असणार आहे, तर उद्याची पण व्हिडिओ नक्की बघा. आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली असेल ती आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आमचं यूट्यूब चॅनल आणि मेन सबस्क्राईब करा. 70% ऑडियन्स आपली सबस्क्राईब नाही करत, 30%च केलेले. तर प्लीज सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलला. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट, टेक केअर.